भाजप आमदार अतुल भातखळकर सध्या आमच्या सोबत आहे। अतुलजी, आज जिल्हा परिषद पंचायत समितीचे निकाल येत आहेत, अनेक ठिकाणी भाजप आघाडीवर आहे, काय सांगणार? नाही, हे सुरुवातीचे कल जरी असले तरी एक्झिट पोलमध्ये हेच दाखवलं जात होतं की भारतीय जनता पार्टी सर्व दूर आघाडीवर राहणार आहे। आणि त्यामुळे मला वाटतं की ग्रामीण भागातली जनतासुद्धा शहरी भागातल्या जनतेप्रमाणेच या निवडणुकीत सर्वजण भारतीय जनता पार्टीची पाठीशी म्हणजेच विकासाच्या आणि माननीय देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी हेच या निकालातून स्पष्ट होत आहे। RSSचा कार्यक्रम संपल्यानंतर संजय राऊत कालपासून RSSवर टीका करत आहेत। त्यांनी सांगितले आहेत की देशविरोधी संबंधित लोक पण त्यांच्या कार्यक्रमात आले होते, सलमान खान आले होते, अदनान स्वामी आले होते, त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत, कसं बघतात ते? बघा, संजय राऊतने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करणं म्हणजे एखाद्या सामान्य माणसाने सूर्यावर थुंकण्यासारखं आहे। त्याची थुंकी सूर्यावर कोणी थुंकण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याच अंगावर पडत असते। आणि त्याच्यामुळे संजय राऊत काय बडबड करतायत याच्याकडे आम्ही काडीत काही महत्त्व देत नाही। परमपूजनीय सरसंघचालकांचं देशभरामधल्या प्रमुख शहरांमध्ये प्रतिष्ठित नागरिकांच्या बरोबर संवाद होता, त्यातला हा एक कालचा मुंबई शहरातला उपक्रम होता। आणि त्यामुळे त्यांनी प्रतिष्ठित लोकांच्या प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत। संजय राऊतांसारखे सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरेंची चाकरी करणाऱ्या माणसाला आम्ही काडीत की किंमत देत नाही। पियुष गोयल यांच्यावर काल आदित्य ठाकरे यांनी टीका करताना सांगितलं होतं की हे सरकार एक सर्कस आहे। आज संजय राऊत सांगितले आहेत की पियुष गोयल एक व्यापारी आणि व्यापारीवर विश्वास ठेवता येणार नाही। असं आदित्य ठाकरेंना म्हणावं, महानगरपालिकेतल्या त्यांच्या पराभवाचं आत्मचिंतन करा। तुम्ही कुठे अमेरिका भारत ट्रेड डीलच्या संदर्भातल्या गप्पा मारताय? आणि त्याच्यामुळे भारत माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली अत्यंत सक्षमतेने सर्व क्षेत्रात प्रगती करतोय। हीच खरं तर उद्धव ठाकरेंची पोटदुखी आहे। आणि महानगरपालिकेतल्या अपयशाच्या दुःखातून अजून उभाटा बाहेर आलेला नाही आहे, हाच त्याचा अर्थ आहे। एवढंच या विधानांकडेचं महत्त्व आहे। उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाणार का, असा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। तुम्हाला काय वाटतं, ते पुन्हा जाणार आहेत का? अहो, विधान परिषदेवर ते जाणार की नाही हा मुद्दा नाही आहे। मुद्दा असा आहे, त्यांनी 6 वर्षात विधान परिषदेत काय काम केलं हे जनतेला दाखवावं। त्यांची उपस्थिती किती टक्के आहे, त्यांनी किती लक्षवेधी मांडल्या, त्यांनी किती वेळा राज्यपाल अभिभाषणावर चर्चेत भाग घेतला, त्यांनी किती प्रश्न जनतेचे मांडले, हे केवळ आणि केवळ मातोश्रीचे आणि स्वतःचे इंटरेस्ट जपण्याकरता विधान परिषदेत जाण्याचा प्रयत्न करतायत। मला वाटतं महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना नाकारलेलं आहे आणि त्यामुळे विधान परिषदेत पुन्हा जाण्याचा त्यांना कुठलाही नैतिक अधिकार आहे असं मला वाटत नाही। आज विविध मुद्द्यावर तुम्ही BMCमध्ये चर्चा करणार आहात, काय विषय आहे, कशा प्रकारची चर्चा भेटत? नाही, माझ्या मतदारसंघातील R साऊथ R दक्षिण या प्रभागात जे नागरी प्रश्न आहेत त्याच्या संदर्भात मी नेहमीच 2 महिन्याच्या अंतराने बैठका घेत असतो। त्यातलीच आजची एक बैठक भाग आहे। आमचे नवनिर्वाचित नगरसेवकसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। लोकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। खूप खूप धन्यवाद। थँक्यू। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।